नमस्कार, ऑल इंडिया न्यूज में आपका सर स्वागत। मैं वो नजीर मुलानी, आप देख रहे हैं ऑल इंडिया न्यूज। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। गिरी सोमैया जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गिरी सोमैया जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातला भ्रष्टाचाराचा विळा, भ्रष्टाचार समोर न्यायालयात उचललेले भ्रष्टाचाराचे कर्तनकार आणि त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र हा आशेने बघतो की गिरीश सोमय्याजी या महाराष्ट्रातला भ्रष्टाचार निश्चितपणे संपवतील अशा आपल्या सर्वांच्या लाडके गिरीश उपस्थित राहिले। इथे आजच्या कार्यक्रमाला हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांना मागणी आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक विधानसभेमध्ये की गिरीशने आपल्याकडे यावं, आपल्या इथल्या लोकांची, कार्यकर्त्यांची संवाद साधावा, कार्यकर्त्यांचं मनोबल वाढावं आणि या समिती आंदोलन करतात त्याला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीचे आहेत, पण महाराष्ट्रातली 99% जनता ही त्यांच्या पाठीची ठामपणे उभी आहे। आणि भाषण घेऊन करतो राजाला तसं बोललो, पण राजांची अशी इच्छा होती की वसईतले महत्वाचे काही विषय आहेत आणि आपल्याला माहिती आहे की गिरीशजी संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देशातल्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मैदानात उतरलेले आहेत आणि त्या महाराष्ट्राचा वसई विकास हा पण एक भाग येतो। ज्या पद्धतीने महाराष्ट्रातले जे राज्यकर्ते आहेत त्यांचे प्रचंड मोठे भ्रष्टाचार आहेत, त्या तोडीचे भ्रष्टाचार वसई विधानमध्ये पण इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलेले आहेत आणि त्या सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत जे काही केलेलं आहे, जे चुकीचं केलेलं आहे, जे बेकायदेशीर केलेलं आहे, या संबंधीची बरीचशी कागदपत्र मी माझे मित्र आणि आमचे नेते माननीय गिरीशजींना मी दिलेली आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये बसवले, त्यावर त्यांचा अभ्यास चालू आहे आणि याच्या पुढच्या काळामध्ये ज्यावेळी तो संपूर्ण अभ्यास होईल, एक त्याची दिशा ठरेल की या बाबतीत कशा पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे आणि ते झाल्यानंतर मग गिरीशजी इथे पुन्हा आपल्यामध्ये वसईत येतील आणि मग ते ऐलान करतील असं आमचं दोघांचं बोलणं झालंय। त्यामुळे आता त्या संबंधी वसई विरार संबंधीचे जे काही जे विषय आहेत ते विषय आता जास्त लांबणीवर ठेवायचे, म्हणजे पुढे आणायचे आणि वेळ घालवायचा, त्याच्याऐवजी मी स्वतःहूनच गिरीशजींना विनंती करतो की त्यांनी ज्या कार्यक्रमासाठी ते इथे आलेले आहेत तो कार्यक्रम त्यांनी सुरू करावा। धन्यवाद। विभागाच्या अध्यक्ष माझे मित्र राजन, मंत्रालयाचे उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ता बंधू, मुद्दामून 4-5 प्रकरण नाव नाही त्यांनी माझ्या नावाचा पुढे मागून दिला होता। खरं म्हणजे 70 वर्ष मला आठवत नाही, त्यानंतर 74-75 मध्ये मी पहिल्यांदा या पद्धतीने या पार नाक्यावर निवडणूक प्रचार निवडून आला। आता पहिला महापौर निवडून गेला। हे मोठ्यावर बोलणार, पण सगळ्यात पहिलं मला एका महत्वाच्या गोष्टीची स्पष्ट झालं आहे। सन्माननीय, माननीय, आदरणीय, पूजनीय, वंदनीय ठाकरे पवार साहेबांना असे वाटणारे नवाब
हे नवा आडनावमध्ये कसे परंतु सध्या स्वतःला महाराष्ट्राचा मालिक समजतात. नवा रागाने मालिक आहे, वाटेल त्याची भाषा वापरतात. पहिले मला त्या नवाब साहेबांना एक चेतावणी द्यायची आहे आणि नवाब येथे नाहीये. त्या नवाबाच्या सोबत पवार परिवार, शरद पवार साहेब असो, अजित पवार असो, रोहित पवार असो, पार्थ पवार असो आणि आता तर मुख्यमंत्री बोलायला लागले. एक वर्षात कमी मार्केटला जेलमध्ये टाकवला. अरे त्या मागे त्या नवाबांना ऐकायला आलं पाहिजे. अजूनपर्यंत महाराष्ट्रात खालच्या दर्जातून, खालच्या वर्गातून जो गरीब एक विद्यार्थी स्वतःचा मेहनतीने IASच्या परीक्षेत बसतो, अंडरएस होतो, तो दलित जमाताचा समीर वानखेडे तो ह्या एवढा विचित्र परिस्थितीतून बाहेर येतो. 2021 मध्ये हिंदुस्थानाचा म्हणून तज्ञ इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर म्हणून केंद्र सरकार त्याचा सन्मान करते. त्याला त्या नवाब अधिकाऱ्यांनी वॉर्निंग देतोय. अरे अभी तक महाराष्ट्र में ऐसा कोई फायदा नहीं हुआ कि इस प्रकार से दलित पीड़ित कर्तव्य अधिकारी के आवाज आणि एक अधिकारी देशासाठी आता जीव हातात घेऊन फिरतोय आणि तुमचा तो ड्रग माफियाचा प्रवक्ता त्यांना वाचवण्यासाठी प्रत्येक पवार शरद पवारांनी न्याय दिला. त्याला 12.5 कोटी महाराष्ट्राची जनता सहन करणार आणि म्हणून काल मी आपण नागपूरमध्ये सांगितलं हे भरपूर संख्या बोलायला दुसऱ्यांना उडू बनवा. 15 तास संगीतच्या समोर डोळा पण वर करून बघितलं ना तर तुम्हाला सहन तुम्ही मानखेडे सत्तेचा अभिमान मानतो पाहिजे. तुला होतं महागाई होतात, उन्हातही होतात, पण तुम्ही खान मानखेडे काय सुद्धा गेले. जी तरुण पिढी आहे 12 वर्षाची, 14 वर्षाची, 17 वर्षाची, 22 वर्षाची कॉलेजच्या गेटवर कर्ज माफिया उभ्या आहेत. त्याचा कम्प्युटर अडकते. त्यातील त्या पिढीचं भविष्य लक्षात ठेवून कारवाई केली ना. अरे हिंदुस्थानाच्या नागरिकांना शाहरुखांना 31 कलाबद्दल आदर आहे, पण त्यांच्या मुलाला अटक झाली आम्हालाही वाईट वाटतं. एक हजार मुलाला अटक झाल्याच्या 1000 मुलांना अटक होते कर्जमाफ्यात. पोलिसांचे निर्णय घेतले योग्य. यांचं 10 वर्ष 10 दिवस तो नवाब मलिक आणि त्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बोलले, उद्धव ठाकरे बोलायला लागले आणि शरद पवार काय बाबा थोडी जात काढतात तुम्ही. त्याच्या परिस्थिती लोकांच्या समोर आणायचा प्रयत्न करतात. ते गरीब परिवाराचा माणूस दुबईला गेला की मालदीवला गेला त्याच्याकडे समोर टाकतात. हो पवार साहेब, तुमच्या परिवाराचा एक कंपन्या जर कुठे कुठे आहेत आणि त्याच्या पार्टनर लोकांच्या समोर ठेवलेला आणि ठाकरे साहेब तुमच्या परिवाराचा कंपन्यांचा देखील होते बायकोचे फोटो, बहिणीचे फोटो लावले आणि आम्ही खानपणे ऐकतोय म्हणून त्यांना जास्त मुक्ती येते. बहुतेक काय आहे ना, 100 करोड की वसूली जी आहे ना त्या समीर वानखेडेमध्ये ते ड्रग माफिया घुसले आहे. म्हणून कमी झाली म्हणून ठाकरे पवार मधीच पुढे करतात. कारण काय झालं माहिती आहे ना, आणखी हिंदुस्थानातील सगळ्यात मोठी इन्कम टॅक्सची रेट हा पवार परिवार कधी छोट्या को काम करता नहीं है. जो हो बड़ा 10 दिवस इन्कम टॅक्स आणि अजून इन्कम टॅक्स वाले इन्कम का होता है टोटल लागत नाही आहे. आणि म्हणून त्या झाडी करून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी शरद पवारांनी नवाब मलिकांना बोलणार आहे कभी खानदान आएगा दे दे या कभी हार्वर्ड आएगा दे दे.
दिला त्या मलिकला त्याचं ठिकाण दाखवण्याचं काम असं महाराष्ट्राची साडेबाराची क्षमता आता मलिकला त्याचे ताब्यात दाखवला. लक्षात आलं ना? समजलं ना? काय बोलायची गरज आहे? बोलायची गरज आहे का? विश्वास आहे ना? मलिक मोहम्मद इस्लाम अमजद अली, मलिक मोहम्मद फराज नवाब, मलिक मेहदीन नवाब, आणखी पाच मला काढायला आहे, आणले नाही सगळे होतो ना, काढून हे सगळे काढायला पाठवणार आणि आपण सगळे महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनताच्या वतीने आपण त्या समीर वानखेडेचं कौतुक करणं, अभिनंदन करणं. समीर वानखेडे आगे बढ़ो, महाराष्ट्र आगे बढ़ो. अधिकाऱ्यांचा संबंध योग्य त्याचं काम करतात. परंतु यांनी एवढं अजित पवार झाली निसरून त्यांची बेनामी संपत्ती जे वोट येत होती त्यांना तो डायव्हर्ट करण्यासाठी जर पवार साहेबांनी खेळी केली असेल तर पवार साहेबांनी पवारच्या भाषेत उत्तर देणार. पहिलं प्रश्न पहिलं उत्तर कुणाला द्यावा, राऊतांना की पवारांना? तुम्ही ठरवा. पवार लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स आणि प्रेस कॉन्फरन्स का झाली पण 7 दिवस अजित पवार प्रेस होता. उद्या किती तुम्हाला उत्तर देणार, परवानगी देणार, केव्हा कागदपत्र समोर ठेवणार, साखर कारखान्याची यादी देणार. भाऊ यादी दिली ती यादी तर सगळ्या ठिकाणी लावलेली आहे. गुगलवर टाकलं ती यादी मिळते त्या अजित पवार साहेब तुम्ही साखर कारखाने कोणी दिले तेव्हा ती यादी तर सगळ्यांकडे आहे. तुम्ही साखर कारखाने घ्या का आम्ही साखर घेतो ना, आमची पण यादी द्या का. ह्यांनी माझ्या ह्यांनी पण साखर घेतली, हिंदी पण साखर घेतली, हिंदी पण घेतली. आता मला वाटतं बहुतेक कोरोना साहेब दिवसानंतर आणखी नंतर अजित पवारांचे कागद टाकल्यानंतर बहुतेक पण पुस्तकं नाव देणार बघा या काही साखर साखर घेतली, साखर कुणाला फसवताय? टाइमपास चाललाय का? यांनी 3.5 कोटीमध्ये कारखाना घेतला, 55 कोटी घेतात, यांनी 10 कोटात अपील केले, त्यांनी 10 कोटात अपील. अरे भाई अजित पवार पण अखेर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर दे, जन्म दे स्वतः मालक कोण. कागद दाखवतो त्यापैकी एकही कागदाचे उत्तर देण्यामध्ये न शरद पवार साहेब, न अजित पवार, न पार्थ पवार, न रोहित पवार, न दुसऱ्या काही हिंमत टाकली आहे. त्यांनी चोरी केली, अटवारी केली, लोकांना केली, आपल्या महाराष्ट्राचं जनतेची फसवणूक केली. पण जनतेचा मालक आणि अजिबात मालक गुरु कम्युनिटी हा कारखाना विकत घेतात. आता गुरु कम्युनिटी कोणाची होतो काय ते मराठी जाणवतं ना, सांग नाव काय बार्गेनिंग चोरीनी त्या गुरु कम्युनिटीला 65 कोटीमध्ये जलविद्युत कागद कारखाना विकत घेण्यासाठी अर्धे पैसे बार्गेनिंग चोरल्याने त्यांच्या नोंदणी केले आणि बार्गेनिंग चोरीचे संस्थापक कागद दाखवतो. एखादा कागद तुम्हाला दाखवला पाहिजे ना. काही पार्टनरिंग फॉर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपला अध्यक्ष आहे ना. आता हे काय आहे त्यातले स्थापना कोणी केली? Names, address and description and occupation of subscribers यांनी स्थापना केलेली आहे. मिसेस सुरेंद्र पवार, वाईफ ऑफ अजित पवार, number 9 second floor, Greenwood building near Sabarka
नॉर्थ ईस्ट गेट मुंबई आणि पुन्हा तो काय करताय तू महाराष्ट्राचे नाव पासून दाखवलं आता अजित पवार आता उत्तर काय नाही दिलं. अजित पवार म्हणतात की हनुमंतराव PVC कंपनी यांनी हा कारखाना चालवण्यासाठी पूर्वमंत्री करून घेतला आणि त्याला नाव ठेवलं जगन्नेश्वर सुपर मिल्क प्रायव्हेट लिमिटेड. आता हे जगन्नेश्वर सुपर मिल्क प्रायव्हेट लिमिटेड ते मालक कोण असेल? सुमित्रा पवार आणि अजित पवारांना दोन बहिणी म्हणजे जगन्नेश्वरचा माझा कोण झाला? आणि आणखी गंमत आहे का शरद पवार जो हम पहले शरद पवार को बताया हमको शेर नाना ईमानदारी बता देते तुम्ही आम्हाला छळलं ना तो पूर्ण जन्म बोलले त्याने सांगितलं शरद पवार 2 दिवसापूर्वी किरीट कोमैयाने इन्कम टॅक्स विभागाने सांगितलं 184 कोटी रुपये बेनामी सापडले आहेत. शरद पवार म्हणजे काय नवीन सांगितलं 184 कोटी पैकी 180 कोटी तो दोन बिल्डर्स आलं लक्षात. या दोन बिल्डर्स कडून अजित पवारांनी 100 कोटी रुपये घेतलेले आहेत. इन्कम टॅक्स मध्ये 1054 कोटीचा बेनामी प्रॉपर्टी सापडल्या आहे. महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला काही दुखण्याचं नाही तर दिलंय महाराष्ट्राला. 27,000 शेतकरी जगन्नेश्वरने त्यांना दुखून पवार परिवाराचा जगन्नेश्वर साखर कारखाना होतो. मुद्दा कोणी साखर कारखाना विकला कोणी विकत घेतला आणि कोणी घेतला आणि दिला तो नाही आहे. बेनामी फसवणूक करून घेतला. तुम्ही 1,050 कोटी बेनामी मालमत्ता गमावली तो मुद्दा आहे. पुढच्या पवाराला पुढे आता खाली एवढं पुढे आता आपल्या पंचायत वाच्य करतात आता त्यांच्या श्याम पाटला नंबर बोलता येते असं बोलत आहे ना की नरेंद्र मोदींना 100 कोटी बोलता येते 100 कोटी लसीकरण कुठे झालं बरोबर आहे. राहुल साहेब तुमच्या ठाकरे परिवाराला संपर्क कसे मोजायचे ठाकरे पवार सरकारने पाहत आहे. संपर्क आकडा आणि तुमचा एक विशिष्ट वेगळा संपर्क आहे. दोन्ही पण 100 कोटीचे पण नरेंद्र मोदींनी 100 कोटी लक्ष्मी केले तर शब्द आणलंय तुम्ही काय केलं तर मला सांगा ना तुम्ही काय केलं? उद्धव ठाकरे साहेब संजय राऊत साहेब मुंबईला महापौर किशोरी साहेब भेट करतात. मुंबईचे महापालिका आयुक्त शासन 20 दिवस बोलत होते आम्हाला मोदी साहेबांनी व्यक्ती नको आम्ही 1 कोटी वॅक्सिन विकत घेणार. मुंबई महापालिकाने 1 कोटी वॅक्सिनचं ग्लोबल टेंडर काढलं. ऐकलं होतं ना टीव्हीवर देत होते ना. आता टेंडर मिळाला आहे उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 11 कंपन्यांनी टेंडर भरला आहे. मुंबईकरांनो 8 दिवसात वॅक्सिन येणार. 9व्या दिवशी तुमचा सचिव उपलब्ध होणार. 9व्या दिवस नाही पण 10व्या दिवस निश्चितपणे ठाकरे सरकारचा येणार आहे. कोटी ग्लोबल वॅक्सिन काय झालं कुठे मी सांगतो कुठे ज्या 11 कंपनी टेंडर भरले होते ना त्या कंपनीचा साहेबद्वारा आपला किती सोडल्याने काढला आणि त्या महापौर आणि महापालिका आयुक्तांना तोंडावर लावून दिला. ही महापालिका आयुक्तांना सांगितलं ठाकरे सरकार मंत्री सरकार तू उसके एजेंट बनवले तू के मुंबई पोलीस कमिश्नर काय बनाया नहीं ना तो तुमने जरा समझ या 11 मंत्री त्याच्यापेक्षा 5 करणार फक्त ईमेल समजाय फक्त 2 वेळेचे ईमेल
कंपनी का पता नहीं, इंजन का पता नहीं, मालिक का पता नहीं, सबका मालिक सबका मालिक एक है, मालिक बन रहा। अरे अपने लिए सबका मालिक ऊपर वाला, ये सब शिवसेना वालों के लिए सबका मालिक बन रहा। सगळ्या कंपनी आणि याची पाठाखाली मातोश्री बंगल्या बनतात. अकरा बोगस करता आणि शेवटी महापालिकेला टेंडर मागे घ्यावं लागलं. तो भी बड़े करप्शन ठाकरे पवार सरकारच्यामुळे 7 तो कोविड मृत्यू हे महाराष्ट्रात आहे. आणि लोक पैसे जमत होते. रेमडेसिवीर होते 7 एप्रिल 2021 एकाच दिवशी 7 एप्रिल 2021 बाहेर महापालिकेने रेमडेसिवीर केले. त्या दिवशी महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाने ऑर्डर दिला, त्या दिवशी मुंबई महापालिकेने, आणि त्याच दिवशी महाराष्ट्र सरकारचा हाफकिन इन्स्टिट्यूटचा ऑर्डर किती रुपये? 7 एप्रिल 2021 ला घेतला. एका रेमडेसिवीरची किंमत 6 ते 68 रुपये. उद्धव ठाकरे यांच्या आरोग्य मंत्रालयाने घेतलं. एका रेमडेसिवीरची किंमत 13 ते 68 रुपये. उद्धव ठाकरे साहेबांचा हाफकिन इन्स्टिट्यूटने 668, आरोग्य मंत्रालय 13 ते 68, आणि ठाकरे परिवाराची शिवसेना मुंबई महापालिका 72,000 रेमडेसिवीर घेतले. एका रेमडेसिवीरची किंमत 14 ते 68 रुपये. 1,668 1,000 रुपये. 768 मध्ये हाफकिन इन्स्टिट्यूट जे राज्य सरकार 768 मध्ये जायकवाड कमिशन असेल, आणि मुंबई महापालिकेने त्या दिवशी कमिशन एका रेमडेसिवीर इंजेक्शनला 5,000 निधीवर येते. आता 13,000 त्यांच्या एक उदाहरणाचा हिशोब देत करणे बसताना तर 23 महिन्यात 1,000 कोटी रुपये लुटण्याचं पाप केले. आणि उद्धव ठाकरे साहेब सांगतात हे भाजपवाले किती टुकड्या पोलिसांना बदनाम करतायत, पोलिसांना माफिया सांगतायत. माफिया आम्ही तर सांगतोय, पण ते आम्ही तुमच्या सरकारला माफिया सांगतो. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस दलाचा अभिमान आहे, पण त्या पोलिसांचा माफिया सारखा उपयोग ठाकरे पवार माफिया करतात. उमेदवार दुपारी घेतो, पण दुपारी घेण्याला आपण काय म्हणतो? पहिलीचा नाही, चौथीचा प्रश्न आहे ना. पोलीस इन्स्पेक्टर शिवसेनेचा उमेदवार आज जेलमध्ये आहे. शिवसेनेचा प्रवक्ता ठाकरे साहेबांनी त्याला प्रवक्ता नेमला होता. सचिन वाघे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर कुठे आले? अरे एपीआय पीआय क्या काम करते हैं? दुपारी घेऊन 50 लाखाची दुपारी घेऊन आम आदमी की हत्या करने का बात ये शिवसेना के माफिया पुलिसों की करते हैं. मुंबई पोलिसचा माफिया बनवण्याचा बात ठाकरे सरकार शरद पवारांनी तो ठाकरेंनी घेतलं होतं, आणि ते परमजीत सिंग लोकांना कोणी काढलं 17 केली तरी पाहिजे केले. उद्धव ठाकरेंनी केला. शरद पवारांनी काढलं. त्याला माफिया नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? शिवसेनेला विभाग प्रमुख म्हणायचा, उपविभाग प्रमुख आणि गृहमंत्री. क्या महाराष्ट्राचा अस्मितेबद्दल आम्हाला साडे 12 जनतेला अभिमान आहे. त्या अस्मितेची फळ लावण्याचं काम ठाकरे पवार सरकारने केलेलं आहे. गृहमंत्री खराब, पोलीस कमिशनर गायब, इन्स्पेक्टर दरोडा देईल, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर 5 होते.
मुंबई निवासींचे 12 वेळा लुटले, 12 गाड्या फोडकरी गेली. आता प्रताप तर नाही, आता तुमचं काय नाही. 5 मंत्री खोटे बनले, बेकायदेशीर 114 बेचाळीस आठवण रडतात. त्यानंतर स्पॉट एक्शन घोटाळ्याचे 35 कोटी लागले. ठिकवाडामध्ये 78 एकर जमीन घेतली, ही जमीन जप्त केली. काय आहे शेवटी ठाकरे पवार सरकारमध्ये एक तर माणूस आहे जो किरीट सोमय्याचं कौतुक करतो. कौतुक म्हणजे एक केंद्रीय मान्य सरकार 18 ऑक्टोबर 2021 म्हणजे आता आणि काय लिहितात, डिअर किरीट सोमय्याजी, you have created reputation for yourself of a man who exposes corruption every day. कौतुक बता करता. Over the years, who have told high to unearth how people misuse government money and property. To your efforts, several government servants and political leaders have gone to jail after you expose their corruption. शिवसेनेचा पिंपरी चिंचवडचा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना 6 पत्र दिली. 6 एकाही पत्राची टोटल नाही दिली त्यांनी, एकाही पत्राची दखल पण नाही घेतली. पण संजय राऊतची बहुतेक एकनाथ शिंदेच्या विरोधात सुंदर किरीट सोमय्या काढण्याचा प्रयत्न केला. त्याची मला माहिती. शेवटी एकच गोष्ट सांगून संपवणार आहे की त्यांना जो त्यांना चेतावणी देतोय. अजूनपर्यंत 24 घोटाळे बाहेर आले आहेत. 31 डिसेंबर पर्यंत 40 होणार ते 40 पुढच्या आठवड्यात 2 घोटाळे पाहिजे. एक नांदेडला चाललो आणि दुसरे आमच्या मध्ये 9 ठाक थोडा पूर्ण पाहिजे ना. या सगळ्यांनी एक गोष्ट सांगतो, शिकलो ते 40 होणार. तर संजय राऊत करून शिकावं किती इमानदार काम करत. ईडीने पहिलं करून पाठवलं की पीएनसी बैंक पहले आपने चुना है, आपके खाते में जमा हुए है. तो राकेश बात थोड़ी बात नहीं था, तो राकेश बाबा चुना थोड़ी बात नहीं था, तो प्रवीण राउत पण बात नहीं था. अरे मार बोल रहा है. इसी बारे में सांगितलं भैया वो पीएमसी बैंक के घोटाले के हजारों करोड़ रुपए एचडीआईएल राकेश वाधवान विमान बिल्डर के द्वारा उस प्रवीण राउत के खाते में गए और प्रवीण राउत के खाते से नितिन संजय राउत के खाते में 55 लाख रुपये आए. और गंदीचा नाक्यावर बनाला ना आठवड्याभरांनी दुसरी मोठी पाठवली. अरे लाडका येत नाही का महाराष्ट्राचा दुसरी मोठी पाठवली तीन मोठी नाही. परत आमच्या टीव्हीवर कोणतरी बोलवले जाऊ द्यावे शिकवावं लागणार आहे. कोणालाही ऑफिसर नाव काय त्याचं हे नाही येणार ना. तो बघितला धावत राहून जायला नाना महात्माने सांगितलं हे झाला नंतर देतो नाही. आतमध्ये जाऊन बसले वकिलांनी सांगितलं साहेब पहिली नोटीस दुसरी तिसरी नोटीस. रात्री 9:30 पावणे 10 वाजता धावत तर मुंबईला बेला क्लिअरला गेले ते ईडीच्या ऑफिसमध्ये पाठीमागच्या साईडला घरातून उभा गेले. तो चौकीदार म्हणतो ये बंद हो गया है, आगे के दरवाजे से पेपर वाले उभे ना मिळाले. इनको बोलना आता नाही बोलणार कशा म्हणजे ना उद्धरली ये 55 लाख रुपए खाते में चोरी के ना है तो वापस दे देता हूँ. तो माल वापस करते तो बोलने नहीं दिए ना.
एवढं बोलतात किती बोलायचं बाबा, आपला जीव केवढा, आपण केवढं, रोज रोज मोदीजींना 100 कोटी करून सांगितले का? अरे तुला ठाकरे सरकारच्या संबंधित दोन कमर करून टाकला आणि म्हणजे नाही यापुढे सगळ्यात शाळा कोण करणार, तर एवढं द्यायचं झाला तर मी नागरिक करणार. त्याला आम्ही तिथून 15 दापोलीचा कंप्लेंट केली, मंत्रालयात मी चांगला अजून पण कुठला केला आहे, स्वामीभूत घोषित झाला आहे. सोमवारपर्यंत बोलता नाही तर मी दापोलीला जाऊन नागरिकता म्हणलो मी बोलणार. नागरिकता मंत्रालयात सचिवांनी सांगितलं इथे कोण पंढरपूर, नागपूर, जयपूर, जळपूर, रायपूर, सोलापूर, अरे तिथून मिळेल तिथून मजूर मानून दे. शुक्रवारी नागरिक जाऊन पंढरपूर आणि सोमवारी किती कमी अतिशय वेळेला मोठं फोन लावलं होतं. मुली नागरिकांनी स्वतःचा बंगलो तोडला आहे. आणि महाराष्ट्रातील 4 कोटी जनता त्याकडून अपेक्षा नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली आणि सांगितलं भारत बनवला. ठाकरे सरकारने शपथ घेतले की भ्रष्टाचार युक्त महाराष्ट्र बनवणार. आणि आज आम्ही निर्धार करतोय, आम्ही घोटाळा मुक्त महाराष्ट्र बनवणार.